लकी हा आमचा लकी कसा वाटला तुम्हाला? क्यूट आहे ना तो. आमचं सगळं ऐकतो माहिती आहे का. मी आवाज दिला तर कसा बघत होता. त्यानंतर मग मी आले दुकानामध्ये. ॲक्च्युली मला आज ना थोडंसं सामान घ्यायचं होतं. मग आधी मी बघितलं दुकानात सामान आहे की नाही. मग ते घेऊन मी आले घरी. त्यानंतर मग मी फ्रीज साफ करायला घेतला. कारण की बरेच दिवस झालं तर माझं चाललं होतं की फ्रीज साफ करावं पण जमतच नव्हतं. म्हटलं आज करूनच टाकावा फ्रीज साफ. मग त्यासाठी मी आधी फ्रीजमधलं सगळं सामान बाहेर काढलं. जे जे लागत होतं ते साईडला ठेवलं आणि जे जे लागत नव्हतं ते सुद्धा साईडला करून ठेवलं. म्हणजे मला ते सोपं गेलं असतं. त्यानंतर मग मी फ्रीजमधले सगळे भांडे काढले आणि ते घासायला काढून ठेवले. त्यानंतर मग मी फ्रीजचं बटन बंद केलं. म्हटलं बर्फ लवकर वितळेल आणि मला अजून सोपं जाईल. मग बाकीचं सामान वगैरे काढून ठेवल्यानंतर मी फ्रीजचे सगळे भांडे घासायला काढले. जवळपास 2 महिने झाले होते मी फ्रीजचे भांडे पण घासलं नव्हतं आणि फ्रीजलासुद्धा घासलं नव्हतं. म्हटलं आज ते दोन्ही करून टाकावं. मग मी पटपट फ्रीजमधले सगळे भांडे हे घासून काढले आणि फॅनखाली ठेवलं. म्हटलं जेवढं लवकर सुकतील तेवढं लवकर फ्रीजमध्ये ठेवता येईल आणि माझं कामही पटपट होईल. त्यानंतर मग मी फ्रीजसुद्धा घेतला आतून घासून मस्त चकाचक करून घेतला आणि मी बाहेरून पण घासला होता आणि धुतला पण होता. पण नेमका तो फोनमध्ये ना सेव्हच झाला नव्हता. हे मला एडिटिंगच्या वेळी कळलं. पण म्हटलं जाऊ दे मेन माझं काम होतं फ्रीज धुवायचं ते तरी झालं ना. मग ते जे सगळे भांडे होते ते मी वाळत ठेवलेले ते सुकले होते. मग मी ते परत फ्रीजमध्ये लावून ठेवले जसेच्या तसे. ते लावल्यानंतर मग मी परत आहे ते सामान सगळं व्यवस्थित ठेवलं. जे जे मला पाहिजे होतं ते झाल्यानंतर मग मी एकदा परत चेक केलं की मी सगळं व्यवस्थित ठेवलं आहे की नाही. ते सगळं ठेवल्यानंतर बघून वगैरे झाल्यानंतर मग मी फ्रीज बंद केला आणि मग ते फ्रीजला बघून एवढं छान वाटत होतं ना. मग म्हटलं आज मिक्सर पण धुवून काढावा. मग मिक्सरलासुद्धा छान घासून घेतला. ते घासून घेतल्यानंतर त्याला थोडं थोडं पाण्याने स्वच्छ असं धुवून काढला आणि मिक्सरला पण मी 1-2 तासासाठी वाळत ठेवला होता. म्हटलं जास्त वेळ वाळत राहील तर तेवढंच चांगलं राहील ते. मग त्यालासुद्धा वाळत ठेवलं आणि आज ना काम करून एनर्जी जरा डाऊन झाली होती. म्हटलं ज्यूस तरी करून प्यावा. मग त्यासाठी मी घेतला माझा आवडता मोसंबीचा ज्यूस बनवायला. मला हा ज्यूस खूप आवडतो. मग मी 2 मोसंबी घेतले आणि त्याला व्यवस्थित असं साल्ट वगैरे काढून घेतलं. त्यामध्ये टाकले 2 चमचे साखर आणि थोडं चवीनुसार मीठ आणि एक अर्धा ग्लास मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं. त्याला मिक्सरला छान असं बारीक करून चाळणीच्या साहाय्याने गाळून घेतलं आणि इतकं छान झालं होतं ना हा ज्यूस. तर असा होता माझा आजचा डे. थँक